राजकारणात एक म्हण प्रसिद्ध आहे, रात्रीचा खेळ चाले आणि सकाळी समीकरण बदले. पण मुंबई महापालिकेत तर भर दिवसाच असा खेळ झालाय की साऱ्यांच्याच भुवया उंचावल्यात. लोक म्हणतात राजकारण हा बुद्धिबळाचा खेळ असतो, पण इथे तर स्वतःच्याच वजिराची काटशह न देतात शिकार झालीये की काय अशी चर्चा सुरू आहे. मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या किशोरी पेडणेकर यांचा केसाने गळा कापला गेल्याची चर्चा आता मुंबईच्या गल्लीबोळापासून मातोश्रीपर्यंत रंगली आहे. ज्या पदावर बसल्यावर स्थायी समितीचं सदस्यत्व नियमाने आपोआपच मिळतं, त्याच यादीतून पेडणेकर यांचं नाव गायब कसं झालं? हा मातोश्रीचा एखादा ठरवून केलेला राजकीय प्लॅन आहे की ठाकरे गटाला पालिकेच्या नियमांचाच विसर पडलाय? नेमकं काय शिस्त आहे मुंबई महापालिकेत? पाहूयात या सविस्तर व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी. सोमवारी मुंबई महानगरपालिका सभागृहात एक अत्यंत विचित्र आणि धक्कादायक असा प्रकार घडला. पालिकेतील महत्त्वाच्या वैधानिक समित्या म्हणजे स्थायी समिती, सुधार समिती, शिक्षण आणि बेस्ट समितीच्या सदस्यांची निवड प्रक्रिया सुरू होती. नियमानुसार विरोधी पक्षनेता हा एक्स ऑफिसिओ म्हणजेच पदसिद्ध सदस्य म्हणून स्थायी समितीत जातोच. हा पालिकेचा अनेक वर्षांचा शिरस्ता आहे. मात्र जेव्हा ठाकरे गटाने महापौरांकडे सदस्यांच्या नावाची अधिकृत यादी सोपवली तेव्हा त्यात किशोरी पेडणेकर यांचं नावच नव्हतं. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलंय की एखाद्या पक्षाच्या गटनेत्याला आणि विरोधी पक्षनेत्याला स्थायी समितीसारख्या शक्तिशाली समितीपासून दूर ठेवलं गेलंय. यामुळे प्रशासकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेवर मनसे नेते संतोष धुरी यांनी कडाडून टीका केली आहे. धुरी यांनी थेट म्हटलंय की मी उद्धव ठाकरेंचं अभिनंदन करतो की त्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात पावलं उचलायला सुरुवात केली आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत किंवा ज्यांची ईडी चौकशी सुरू आहे अशा नेत्यांना त्यांनी मुद्दामच समित्यांपासून लांब ठेवलं असावं, असा खळबळजनक टोला त्यांनी लगावला. धुरी यांच्या मते ठाकरे गटाला पालिकेच्या प्रशासकीय नियमांचं ज्ञान उरलं नाहीये की हा मातोश्रीचा एखादा नियोजनबद्ध असा डाव आहे हे आता स्पष्ट झालंय. किशोरी पेडणेकर यांचा केसाने गळा कापला गेला आहे असं वक्तव्य करत त्यांनी या प्रकरणाला वेगळंच वळण दिलंय. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की ही एक तांत्रिक चूक आहे की जाणीवपूर्वक केलेली राजकीय खेळी? विरोधी पक्षनेता आपोआप स्थायी समितीत जातो, हा साधा नियम पक्षाच्या धोरणकर्त्यांना माहीत नसावा का? जर हा निर्णय अज्ञानातून घेतला असेल तर तो ठाकरे गटासाठी प्रशासकीय अपयश ठरेल, पण जर हा निर्णय ठरवून घेतला असेल तर तो मातोश्रीवरून आलेल्या आदेशाचा भाग आहे का? मातोश्रीवरून निरोप आला की नाव देऊ नका आणि त्यांनी ते मान्य केलं, हा निव्वळ अज्ञानाचा कळस आहे की पेडणेकर यांना जाणीवपूर्वक मुख्य प्रवाहातून बाजूला सारण्याचा प्रयत्न? अशी चर्चा रंगली आहे. किशोरी पेडणेकर यांनी महापौर म्हणून आणि कोविड काळात पक्षासाठी रक्ताचं पाणी केलं यात शंका नाही. मात्र राजकारणात कोण कधी कोणाला जड ठरेल हे सांगता येत नाही. गट नेतेपद देऊनही त्यांना समितीच्या अधिकाऱ्यांपासून वंचित ठेवणं हा त्यांना राजकीय वनवासात धाडण्याचा प्रयत्न तर नाहीये ना? सभागृहापुरतच पद शिल्लक ठेवून त्यांचा प्रशासकीय आणि आर्थिक प्रभाव पूर्णपणे मोडीत काढण्याचा हा डाव दिसतोय. प्रत्येक समितीवर विशिष्ट लोकांच्या प्रभावामुळे संधी मिळत होती, मात्र आता इतर वरिष्ठ नगरसेवकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे मातोश्रीला समजलं आहे, असंही विश्लेषण समोर येते. किशोरी पेडणेकर यांना वगळल्यानंतर आता स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी नवी समीकरणं देखील मांडली जात आहेत. स्थायी समिती ही पालिकेची तिजोरी मानली जाते, त्यामुळे तिथे बसणारी व्यक्ती ही मातोश्रीची अत्यंत विश्वासू असणं गरजेचं आहे. सध्या राजकीय वर्तुळात काही नावांची जोरदार चर्चा आहे. यामध्ये विशाखा राऊत, श्रद्धा जाधव यांच्यासारख्या अनुभवी नावांचा विचार होऊ शकतो. तसेच राजुल पटेल किंवा अनंत नर यांच्या नावांची ही शक्यता वर्तवली जाते. जर उद्धव ठाकरेंनी एखाद्या नव्या आणि क्लीन इमेज असलेल्या चेहऱ्याला संधी द्यायची ठरवली तर समाधान सरवणकर यांसारख्या तरुण नेतृत्वाचं नावही पुढे येऊ शकतं. किशोरी पेडणेकर यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का आहे. ही केवळ एक तांत्रिक चूक म्हणून दुर्लक्षित करण्यासारखी घटना नाहीये. ज्या नेत्याने पक्षासाठी अहोरात्र काम केलं त्यांना अशा प्रकारे महत्त्वाच्या प्रक्रियेतून बाहेर ठेवणं हे अनेक प्रश्न निर्माण करतं. आता किशोरी पेडणेकर यावर काय भूमिका घेतात? ते आपली नाराजी व्यक्त करणार की पक्षाचा आदेशशीर सामंत्य मानणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे या प्रकरणावर काय स्पष्टीकरण देणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय. तुम्हाला काय वाटतं? ही ठाकरे गटाची प्रशासकीय चूक आहे की पेडणेकरांना जाणीवपूर्वक बाजूला सारण्याचा प्लॅन केलाय? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी आमच्या टीओडी मराठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.